ईव्हीएम मशीनबाबत निर्माण झालेलं वातावरण निवळायला सुरुवात झालेली असताना किंवा निवळलेलं नसताना अचानकपणे आणखी एका नव्या यंत्राची राज्य निवडणूक आयोगानं निवडणूक यंत्रणेमध्ये ते समाविष्ट केलेलं आहे। या यंत्राचं नाव आहे पाडू। या यंत्राचा आज प्रात्यक्षिक मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलेला आहे। त्याचबरोबर त्याबाबतची माहिती दिलेली आहे। जिथे जिथे ईव्हीएम मशीनमध्ये काही तांत्रिक अडचणी येतील तिथे तिथे हे पाडू यंत्र वापरलं जाणार आहे। पण या पाडू यंत्रावरून आता विरोधकांनी आरोप करायला सुरुवात केलेली आहे। काहीतरी गौड बंगाल असल्याचा आरोप विरोधक करतायत। नेमका विरोधकांचा आरोप काय आणि हे पाडू यंत्र कशा पद्धतीने काम करणार आहे आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। महापालिका निवडणुकीसाठी नवा भिडू। ईव्हीएमच्या जोडीला आला पाडू। राज ठाकरे म्हणतात पाडूची गरजच काय। कुठलीही निवडणूक झाल्यावर चर्चा होते ती ईव्हीएमची। आता त्या चर्चेला आणखी फोडणी द्यायला ईव्हीएमच्या जोडीला एक नवं मशीन आलंय। त्याचं नाव आहे पाडू। पाडू अर्थात प्रिंटिंग ऑक्सिलरी डिस्प्ले युनिट। मतदानाला अवघे काही तास शिल्लक असताना निवडणूक आयोगानं या नव्या पाडू मशीनची ओळख करून दिली आहे। इसमें अगर कंट्रोल यूनिट किस वजह से काम डिस्प्ले उसका अगर नहीं हो सकता है तो ये एक इंस्ट्रूमेंट है। ये भी कंट्रोल यूनिट ही है एक्चुअली, सेम टू सेम रिप्लिका है। ये बैकअप रहेगा। इसको इट इज बीइंग कॉल्ड एज अ पाडू कि इसकी जरूरत शायद ही कहीं पड़ेगी। पाडू मशीन म्हणजे प्रिंटिंग ऑक्सिलरी डिस्प्ले युनिट। पाडू मशीन एक अतिरिक्त छोटं यंत्र आहे जे ईव्हीएम सोबत जोडलं जातं। ईव्हीएमला बॅकअप म्हणून हे पाडू मशीन आहे। पाडू हे व्हीव्हीपॅट सारखं पेपर पावती देणारं यंत्र नाही। सध्या पाडू मशीनची 140 युनिट्स मुंबईत आहेत। एखाद्या ठिकाणी ईव्हीएम मशीन बंद पडलं तर पाडूची मदत होणार आहे। याचा डेमो सगळ्या राजकीय पक्षांना दिल्याचा दावाही करण्यात आलाय। पाडू हे मतदान यंत्रातला डेटा वाचणारं आणि तो कागदावर प्रिंट करणारं मशीन आहे। जर मतमोजणीच्या वेळी मुख्य कंट्रोल युनिटचा डिस्प्ले खराब झाला तर पाडूचा वापर केला जातो। विरोधकांनी मात्र या पाडू मशीनवर आक्षेप घेतलाय। तर आता त्यांनी एक काहीतरी पाडू नावाचं एक काहीतरी मशीन आणलंय, प्रिंटिंग ऑक्सिलरी डिस्प्ले युनिट। हे कोणत्याही राजकीय पक्षाला सांगितलेलं नाही, कोणत्याही राजकीय पक्षाला दाखवलं नाहीये। मला असं वाटतं आता उद्धव ठाकरेंच्या पत्रावरती निवडणूक आयोगाला हे पत्र गेलेलं आहे की हे तुम्ही आम्हाला कधी दाखवलं नाही। हे नवीन काय युनिट आणलंय तुम्ही, हे लोकांनाही माहिती नाही, जनतेलाही माहिती नाही। आणि हे नव्याने तुम्ही आता हे त्या ईव्हीएम मशीनला लावणार आहात, हे काय मशीन आहे? हे जे यंत्र आणलंय याची माहिती जनतेला देण्याची आवश्यकता होती। म्हणजे जर तुम्ही हा यंत्र बसवताय तर राजकीय पक्षांना माहिती नको, पॉलिटिकल पार्टीला माहिती नको। आणि या यंत्रामध्ये नेमकं काय आहे? जे पाडू नावाचं यंत्र आहे, पाडू मला वाटतं प्रिंटिंग ऑब्झर्वरी डिस्प्ले युनिट असं त्याचं लॉंग फॉर्म आहे। आणि या युनिटचा वापर जर होत असेल तर उद्या केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी न घेता यांना कोणी अधिकार दिला वाघमारेला? काँग्रेस, उद्धवजी किंवा त्यांना असं वाटतं की आमचा पराभव होणार आहे। पराभवापूर्वीची तयारी आहे। मशीनवर दोष देणे, ज्या ठिकाणी काँग्रेस जिंकते त्या ठिकाणी मशीनवर दोष देत नाही। ज्या ठिकाणी काँग्रेस किंवा महाविकास आघाडी हारणार आहे त्या ठिकाणी आतापासून निवडणुकीच्या पराभवाची तयारी हे राजसाहेब उद्धवजी करतात आहे। त्यांना माहिती आहे की मुंबई ही विकासाला मतदान करणार आहे। मतदानाला काही तास शिल्लक असताना राज ठाकरेंचा आणखी एक आक्षेप आहे। 14 तारखेला 5 वाजेपर्यंत मतदारांना भेटण्याची मुभा कशी काय दिली असा सवाल राज ठाकरेंनी विचारलाय। या सरकारला काय हवंय याच्यासाठी म्हणून निवडणूक आयोग जे काही काम करते याच्यामध्ये काल त्यांनी एक नवीन नोटिफिकेशन काढलं की आज मतदानाच्या आदल्या दिवशी तुम्ही 5 वाजेपर्यंत मतदारांना भेटू शकता। ही नवीन प्रथा, नवीन पद्धत कशी काय आली आणि कुठून आली
ही काही कल्पना नाही. आणि आजच कशी अचानक आली, जी विधानसभेला का नव्हती, जी लोकसभेला का नव्हती? कुठल्याही नियमात केंद्रीय निवडणूक आयोग किंवा राज्य निवडणूक आयोग यांच्या मध्ये नियमामध्ये कुठलाही पेपर कुठलीही जाहिरात न करता, कुठल्याही त्या ठिकाणी हँडबिल पोस्टर न वाटता आपल्याला उमेदवाराला घरोघरी जाता येतं. आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी 4 घरी भेटी देता येतं. याचा अर्थ असा नाही की आम्ही कार्यकर्त्याकडे जायचं नाही, कुणाला भेटायचं नाही. काही समाजात प्रतिष्ठित लोक असतात, त्यांना भेटता येतं. शेवटी मतदान कोणाला करायचं लोक करतील, पण भेट घेणं हे काही नियमातच आहे. कुठलाही पोस्टर होर्डिंग मात्र जाहिराती करून भेट घेता येतं. विरोधकांच्या या आरोपांनंतर मुंबई महापालिका आयुक्तांनी आता स्पष्ट केलंय की हे पाडू मशीन मुंबईत कुठेही सरसकट वापरलं जाणार नाही. अपवादात्मक परिस्थितीमध्येच हे पाडू मशीन वापरलं जाईल. ईव्हीएम मशीनला बॅकअप म्हणून गरज पडली तरच हे मशीन वापरलं जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.